नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण वृष्टीच्या प्रक्रियेस आवश्यक असणाऱ्या ढगांची निर्मिती कशी होते, ढगांचा प्रकार काय हे सर्व पाहिलं होतं. आज आपल्याला वृष्टीची प्रक्रिया की जी ढगांपासून होते त्याबद्दल पाहायचं आहे. या वृष्टीच्या प्रक्रियेचा एक्झॅक्ट अर्थ काय, जो आपण मागे पण पाहिला होता की वातावरणातील अतिरिक्त बाष्पाचे जलबिंदू किंवा हिमकणात रूपांतर होते आणि ते खाली पडतं, त्याला आपण काय संबोधतोय, वृष्टी असं आपण म्हणतो. ही जी वृष्टीची प्रक्रिया आहे, ही वृष्टीची प्रक्रिया होत असताना ती पाऊस, हिमवृष्टी आणि गारांचा पाऊस या स्वरूपात होत असते. त्यामध्ये पावसाचे परत 3 प्रकार पडतात: अभिसरण पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य. तसंच पावसाप्रमाणेच अतिशीत प्रदेशामध्ये वृष्टी आपल्याला हिमवृष्टीच्या स्वरूपात झालेली दिसते आणि काही ठिकाणी उष्णकटिबंधात आपल्याला गारांचा पाऊस सुद्धा पडताना आढळतो. सो आधी आपण पाहूयात हिमवृष्टीबद्दल. काय असते हिमवृष्टी? तर अतिशीत प्रदेशामध्ये काय होतंय, वातावरणामध्ये जे काही ढगामध्ये अतिरिक्त बाष्प निर्माण झालेलं आहे, त्या अतिरिक्त बाष्पाचं सांद्रीभवन न होता संप्लवन होतं. का? कारण तिथे वातावरणात उंचावर तापमान खूपच कमी असतं, अक्षरशः वजामध्ये असतं. म्हणजे भूपृष्ठालगत तापमान शून्याच्या आसपास, वर जाताना ते -1, -2, -3 असं खूप कमी झालेलं असतं. मग ऑटोमॅटिक ढगातील अतिरिक्त बाष्पाचं रूपांतर होणारे सूक्ष्म हिमकणात, हे सूक्ष्म हिमकण वजनाने हलके असतात, ते तरंगत राहतात. मग जर का असा एखादा सूक्ष्म हिमकण दुसऱ्या हिमकणाच्या संपर्कात आला तर ते एकमेकाला जोडले जातात आणि एकमेकाला जोडले जाऊन काय होणार आहे, निर्माण होणारे मोठ्या आकाराचा हिमकण, जो हिमकण खाली येतो. हे हिमकण खाली येतात आणि खाली येत असताना नीट लक्षात घ्या, तापमानात खाली येताना तापमान वाढतं. मग खरं तर हिमकण वितळायला पाहिजेत आणि पाणी व्हायला पाहिजे, पण भूपृष्ठालगतच तापमान 0 किंवा त्यापेक्षा कमी असतं. ही परिस्थिती तुम्हाला काश्मीर खोऱ्यात दिसते हिवाळ्यामध्ये. त्यामुळे ढगापासून हे हिमकण खाली येत असताना तापमान जरी वाढलं, -10, -9, -8, -7, -6, -5, 4, 3, 2, -1, 0 म्हणजे तापमान गोठण पातळीच्या आसपासच राहतंय. परिणामी हे हिमकण वितळत नाही आणि ते स्थायी स्वरूपातच जमिनीवर पडतात. त्याला आपण म्हणतोय हिमवृष्टी. ही हिमवृष्टी कुठे होते? ही समशीतोष्ण कटिबंधात अतिउंच प्रदेशात, जसं की काश्मीर खोरं, प्लस ही हिमवृष्टी शीतकटिबंधात होते. ही हिमवृष्टी कधी होते? तर युजली हिवाळ्यात होते, पण प्रदेशाचं तापमान खूपच कमी असेल, जसं शीतकटिबंधामध्ये विचार केला, तिथे वर्षभर प्रदेशाचं तापमान अतिशय कमी, शून्याच्या फ्रीजिंग लेवल, गोठण पातळीच्या आसपास असतं. त्यामुळे ती तिथे वर्षभर होऊ शकते. ही 24 तासात कधी होऊ शकते? कधीही होऊ शकते. या हिमवृष्टीमध्ये खाली येणारं बर्फ हे अत्यंत सॉफ्ट, भुसभुशीत असतं. हे अगदी गारांच्या उलट आहे. ह्या हिमवृष्टीमधले हिमकण जमिनीवर साचत जातात, त्यांचे थरावर थर साचतात. वरील थरांमुळे खालचे थर दबले जातात आणि मग ते हिमकण न राहता ते काय होत आहे, बर्फ होत आहे. क्लिअर? सो अशी ही हिमवृष्टी आपल्याला अतिशीत प्रदेशात अनुभवास मिळते. ही हिमवृष्टी वृष्टीचा एक महत्वाचा प्रकार आहे.